नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी के आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर करणार आहोत. सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे जी केचे प्रश्न आपण गेल्या वर्षीच्या भरतीतून घेतलेले आहेत. ठीक आहे, पोलीस भरतीतून. करंट अफेअर्सचे प्रश्न डेली बेसिसवर असणार आहेत. चला प्रश्नांकडे वळूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भारतामध्ये 12 प्रमुख ज्योतिर्लिंग आहेत बघा महादेवाचे, त्यापैकी एक आहे भीमाशंकर. हे पुण्यामध्ये आहे. ठीक आहे, पुण्यामधील खेड तालुक्यामध्ये. तालुका विचारला तर खेड. लक्षात ठेवायचं आहे जिल्हा पुणे. ठीक आहे, भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम होतो. ठीक आहे, भीमा नदीचा उगम कुठे होतो? भीमाशंकर या ठिकाणी होतो. शेकरूखार, आपल्या महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरूखार यासाठी प्रसिद्ध आहे बघा भीमाशंकर हे अभयारण्य. याची स्थापना झालेली आहे 1985 मध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्व प्रश्नांची रिव्हिजन शेवटी घेतली जाणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, बहिणाबाई चौधरी कशासाठी प्रसिद्ध आहेत? कशासाठी? तर कवयित्री. ठीक आहे, बहिणाबाई प्रसिद्ध कवयित्री होत्या. ठीक आहे, यांचा जन्म विचारला जातो 1880 मध्ये. गेल्या वर्षी गाव देखील विचारलेलं आहे बघा, जळगावच्या आय थिंक प्रश्नपत्रिकेत विचारलेलं आहे. 1880 मध्ये यांचा जन्म झालेला आहे जळगावमधील असोदे या ठिकाणी. ठीक आहे, जळगावमधील असोदे या ठिकाणी जन्म झालेला आहे. त्यांच्या कविता खानदेशी आणि लेवा गणबोली म्हणजेच अहिराणीची उपबोली आहे लेवा गणबोली. ठीक आहे, या भाषेमध्ये आहेत खानदेशी आणि लेवा गणबोली. हा प्रश्न विचारलेला आहे कोणत्या भाषेमध्ये रचना आहे कवितांची. ठीक आहे, त्यानंतर त्यांच्या काव्यपंक्ती देखील विचारलेल्या आहेत परीक्षेत. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, त्यानंतर खोपा मधी खोपा सुग्रणीचा चांगला, या काव्यपंक्ती त्यांच्या पोलीस भरतीत विचारलेल्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, विंग्स ऑफ फायर याला अग्निपंख म्हटलं जातं. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कोण आहेत? तर APJ अब्दुल कलाम. ठीक आहे, APJ अब्दुल कलाम हे विंग्स ऑफ फायर किंवा अग्निपंख या पुस्तकाचे लेखक आहेत. ठीक आहे, त्यांचं पूर्ण नाव आहे बघा APJ. APJचा फुल फॉर्म काय बघा, अबुल पाकीर. ठीक आहे, अबुल पाकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम. अबुल पाकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम असं त्यांचं पूर्ण नाव आहे. ठीक आहे, त्यांना APJ अब्दुल कलाम म्हटलं जातं. त्यांचा जन्म 1931 मध्ये. ठीक आहे, तामिळनाडूमधील रामेश्वरम या ठिकाणी झाला. 1931 मध्ये तामिळनाडूमधील रामेश्वरम या ठिकाणी झाला. त्यांनी बघा आपल्या भारताचं राष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे 2002 ते 2007 या काळामध्ये. ठीक आहे, 2002 ते 2007 या काळासाठी भारताचे राष्ट्रपती राहिलेले आहेत. भारताचे मिसाईल मॅन म्हणून APJ अब्दुल कलाम यांना ओळखलं जातं. ठीक आहे, त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ अग्निपंख, इग्नायटेड माइंड्स, इंडिया 2020. ठीक आहे, इंडिया 2020 हे देखील पुस्तक पोलीस भरतीत विचारलेलं आहे. त्यांना भारतरत्न कधी मिळाला मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, अब्दुल कलाम यांना भारतरत्न कधी मिळाला कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, घटपर्णी वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय आहे? काय आहे? तर नेपेन्थेस. ठीक आहे, नेपेन्थेस हे घटपर्णी वनस्पतीचं शास्त्रीय नाव आहे. या वनस्पती नायट्रोजनची कमतरता भरून काढण्यासाठी कीटक, बेडूक किंवा उंदरांना आपल्या जाळ्यात अडकवून खाऊन टाकतात. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, अलेक्झांडर फ्लेमिंगने खालीलपैकी कोणते प्रतिजैविक प्रथम तयार केले होते? कोणते? पेनिसिलिन. ठीक आहे, पेनिसिलिन हे प्रतिजैविक कोणी तयार केले विचारलं तर अलेक्झांडर फ्लेमिंगने तयार केले होते सर्वात आधी. कधी? तर 1928 मध्ये. ठीक आहे, 1928 मध्ये तयार करण्यात आलं होतं. यासाठी त्यांना 1945 मध्ये नोबेल पारितोषिक देखील मिळालेलं आहे. पुढील प्रश्न आहे, डॅश डॅश यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनाला परत केली. कोणी? रवींद्रनाथ टागोर. अतिशय रिपीटेड प्रश्न. हा प्रश्न खूप वेळा रिपीट होत असतो पोलीस भरतीत. रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून त्यांना मिळालेली सर पदवी ब्रिटिश शासनाला परत केली होती. आता जालियनवाला बाग हत्याकांड कधी झालं, त्यानंतर काय नेमकी घटना झाली होती, कोणी गोळ्या झाडण्याचे आदेश दिले, सर्व आपण अगोदर या सिरीजमध्ये कव्हर केलेले आहे. ठीक आहे,
तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. जे विद्यार्थी आपला डेलीचा व्हिडिओ पाहत असतील ते नक्की सांगू शकतात. ठीक आहे. जालियनवाला बाग हत्याकांड बघा 13 एप्रिल 1919ला झालं होतं. आता कोणी आज्ञा दिली गोळ्या झाडण्याची, ठीक आहे, कुठे झालं ते मला सर्व माहिती तुम्ही डिटेलमध्ये कमेंट करून सांगायची आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 2,4-Dचा वापर कशासाठी केला जातो? 2,4-Dचा वापर जो आहे तो तणनाशक म्हणून केला जातो. ठीक आहे, तणनाशक म्हणून याचा वापर केला जातो. पूर्ण नाव बघा 2,4-Dचं काय आहे? 2,4-डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक ॲसिड. ठीक आहे, 2,4-डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक ॲसिड असं याचं पूर्ण नाव आहे. त्यानंतर प्रश्न आहे सर्वप्रथम पेशींचा शोध कोणी लावला? कोणी लावला? रॉबर्ट हुक. ठीक आहे, रॉबर्ट हुक याने सर्वप्रथम पेशींचा शोध लावला. कधी? 1665 लावला. ठीक आहे, 1665 रॉबर्ट हुक याने ज्या पेशी शोधल्या होत्या त्या मृत पेशी होत्या. ठीक आहे, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याने शोधलेल्या पेशी मृत पेशी होत्या. बुचाच्या झाडाच्या मृत पेशी त्यांनी शोधल्या होत्या. बुचाच्या झाडाच्या, ठीक आहे, मृत पेशी. आता प्रश्न विचारला सर्वात आधी जिवंत पेशींचा शोध कोणी लावला? ठीक आहे, या ठिकाणी जिवंत पेशींचा शोध सर्वात आधी लावला होता अँटोनी ल्युवेनहॉक. ठीक आहे, अँटोनी ल्युवेनहॉक यांनी 1674 ज्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता त्या वर्षी अँटोनी ल्युवेनहॉक यांनी शोध लावला होता जिवंत पेशींचा सर्वात आधी. ठीक आहे. त्यानंतर मसुदा समितीची स्थापना केव्हा झाली होती? 1947 मसुदा समितीची स्थापना झाली होती. तारीख विचारली तर 29 ऑगस्ट. ठीक आहे, 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना झाली. संविधान सभेची अतिशय महत्त्वाची समिती ही. ठीक आहे, मसुदा समिती हिचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. एकूण 7 सदस्य होते, 1 अध्यक्ष आणि 6 सदस्य. ठीक आहे, अशा प्रकारची रचना होती या समितीची. समितीने पहिला मसुदा केव्हा मांडला? हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे बघा. तर 21 फेब्रुवारी 1948. ठीक आहे, 21 फेब्रुवारी 1948ला मसुदा समितीने पहिला मसुदा मांडलेला होता किंवा सादर केलेला होता. त्यानंतर प्रश्न आहे केळी संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? कोठे आहे? तर बघा यावल, जळगाव. ठीक आहे, जळगावमधील यावल या ठिकाणी केळी संशोधन केंद्र आहे. त्यानंतर प्रश्न आहे जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या काळात झाली? कोणाच्या काळात झालेली आहे? राष्ट्रकूट साम्राज्य. ठीक आहे, राष्ट्रकूट साम्राज्य याच्या काळामध्ये या मंदिराची निर्मिती झालेली आहे. हे मंदिर कृष्ण प्रथम. ठीक आहे, कृष्ण प्रथम लक्षात ठेवायचे नाव. हा प्रश्न विचारलेला आहे. कृष्ण प्रथम या राष्ट्रकूट राजाच्या कारकिर्दीत प्रामुख्याने बांधायला सुरुवात झालेली किंवा बांधलं गेलेलं आहे. कृष्ण प्रथम लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, हे मंदिर एका विशाल एकसंध किंवा सलग खडक असतो, अखंड खडक असतो, त्या खडकातून वरून खालच्या दिशेने कोरलेलं आहे. ठीक आहे, वरून सुरुवात करत खाली आलेले आहेत एकाच खडकाला कोरत, आणि अशा प्रकारे हे मंदिर बनवलेलं आहे जे छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरूळ लेण्यांमध्ये स्थित आहे. त्यानंतर प्रश्न आहे प्रवासी भारतीय दिवस कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तर आहे 9 जानेवारी. ठीक आहे, जानेवारी महिन्यात साजरा केला जातो 9 जानेवारी या रोजी. ठीक आहे, 9 जानेवारीला साजरा केला जातो. का? तर 9 जानेवारी 1915. ठीक आहे, 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी साऊथ आफ्रिका म्हणजेच दक्षिण आफ्रिकेतून आपल्या भारतात कायमचे परतले होते. ठीक आहे, 1915 वर्ष लक्षात ठेवायचं आहे. 9 जानेवारी तारीख लक्षात ठेवायची आहे. प्रश्न विचारलेला आहे. आणि याच कारणामुळे हा दिवस भारतामध्ये प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची संकल्पना जी आहे ती LM सिंघवी. ठीक आहे, LM सिंघवी या समितीने मांडली होती. हा देखील महत्त्वाचा फॅक्ट आहे जो विचारला जाऊ शकतो. 2003 PM अटल बिहारी वाजपेयी म्हणजेच पंतप्रधान बघा 2003 पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या दिवसाची अधिकृत घोषणा केली. ठीक आहे, 2026चा जो प्रवासी भारतीय दिवस आहे त्याची थीम विचारली जाऊ शकते येणाऱ्या पोलीस भरतीत.
तर थीम होती विकसित भारतात प्रवासी भारतीयांचे योगदान. ठीक आहे, विकसित भारतामध्ये प्रवासी भारतीयांचे योगदान ही थीम होती 2026च्या प्रवासी भारतीय दिनाची. त्यानंतर प्रश्न आहे, राज्यातील पहिले फुलपाखरांचे गाव म्हणून कोणत्या ठिकाणास घोषित करण्यात आले? कोणत्या ठिकाणात? पारपोली. ठीक आहे, पारपोली हे सिंधुदुर्गमधील जे गाव आहे ते महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव आहे. या ठिकाणी साताऱ्यातील मांगर जे आहे ते पहिले मधाचे गाव आहे महाराष्ट्रातील. ठीक आहे, मधाचे. त्यानंतर उबादांडा सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव आहे. त्यानंतरचा प्रश्न, इतिहासातील 3 प्रसिद्ध लढ्यांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यामध्ये? खूप वेळेला हा प्रश्न रिपीट होत असतो आणि आपण याआधी देखील महत्त्वाच्या फॅक्टसहित हा प्रश्न कव्हर केलेला आहे. तर बघा, हरियाणामध्ये आहे. हरियाणामध्ये हे ठिकाण आहे पानिपत नावाचं, जे 3 लढायांमुळे अतिशय गाजलेलं आहे. पहिली लढाई कधी झाली होती? 1526. ठीक आहे, पहिली पानिपतची लढाई झाली 1526मध्ये बाबर वर्सेस इब्राहिम लोधी. ठीक आहे, बाबर वर्सेस इब्राहिम लोधीमध्ये झाली आणि बाबरचा विजय झाला. दुसरी झाली 1556. ठीक आहे, दुसरी झाली 1556मध्ये अकबर वर्सेस हेमू. ठीक आहे, अकबर वर्सेस हेमू, अकबरचा विजय झाला. तिसरी झाली 1761मध्ये. 1761मध्ये झाली अहमदशहा अब्दाली वर्सेस मराठे. ठीक आहे, यामध्ये अहमदशहा अब्दालीचा विजय झाला. तिन्ही लढाया खूप वेळेला परीक्षेत विचारलेल्या आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्रोत कोणता? कोणता आहे? यकृत. ठीक आहे, कारण यकृतामध्ये पित्तरस स्त्रावतो. पित्त हे एक पिवळसर हिरव्या रंगाचे पाचक द्रव्य असून त्याचं सतत उत्पादन जे आहे ते यकृतामध्ये होतं. ठीक आहे, आणि यकृताने तयार केलेला जो पित्तरस आहे तो यकृत नलिकेद्वारे पित्ताशयात पाठवला जातो, जिथे तो साठवला जातो. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, फ्लेमिंगो उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो? आंध्र प्रदेश. ठीक आहे, आंध्र प्रदेशमध्ये हा फ्लेमिंगो उत्सव राष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो. आंध्र प्रदेशमधील तिरुपती जिल्ह्यातील पुलिकट सरोवर व नेलापट्टू पक्षी अभयारण्य या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई आणि पुण्यातील भिगवण या ठिकाणी काही थोड्याफार प्रमाणात हा उत्सव साजरा होतो, पण आंध्र प्रदेशामधील हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, खूप मोठा उत्सव असतो. ठीक आहे, आता नवी मुंबई आहे बघा, नवी मुंबई ही महाराष्ट्राची फ्लेमिंगो सिटी म्हणून ओळखली जाते. हा प्रश्न विचारला गेलेला आहे नवी मुंबईमध्ये. ठीक आहे, फ्लेमिंगो सिटी कोणत्या शहरास म्हणतात? नवी मुंबई. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या वर्षापर्यंत भारत कुपोषणमुक्त करण्याचं लक्ष्य केंद्र सरकारनं ठेवलेलं आहे? तर 2030. ठीक आहे, 2030पर्यंत आपल्या भारताला कुपोषणमुक्त करण्याचं लक्ष्य आपल्या केंद्र शासनाने ठेवलेलं आहे. त्यानंतर भारत कोणत्या देशाकडून 100 राफेल विमानांची खरेदी करणार आहे? फ्रान्स. ठीक आहे, याआधी देखील फ्रान्सकडून राफेल विमान खरेदी केलेले आहेत आणि आता 100 राफेल विमानांची खरेदी करणार आहे फ्रान्सकडून भारत. त्यानंतर प्रश्न आहे, रामबन येथे सावलकोट जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे? कोणत्या नदीवर? तर बघा, चिनाब नदीवर. ठीक आहे, चिनाब नदीवर रामबन येथे सावलकोट जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यानंतर उत्तराखंडमधील लॉर्ड कर्झन रोड कोणत्या नावाने ओळखला जाणार आहे? तर बघा, आता नवीन नाव आहे नंदा सुनंदा सर्किट. ठीक आहे, नंदा सुनंदा सर्किट हे नवीन नाव असणार आहे उत्तराखंडमधील लॉर्ड कर्झन रोडचं. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक बजेट सादर केलेलं आहे? केरळ. ठीक आहे, केरळ या राज्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक बजेट सादर केलेलं आहे. त्यानंतर देशातील 31 स्मार्ट सिटींपैकी महाराष्ट्रातील कोणत्या 2 शहराचा समावेश आहे? तर बघा, पुणे आणि सोलापूर. ठीक आहे, देशातील 31 स्मार्ट सिटीपैकी महाराष्ट्रातील पुणे व सोलापूर या सिटीचा समावेश आहे. त्यानंतर प्रश्न आहे, नुकतंच भारत आणि मलेशिया दरम्यान एकूण किती करार झालेले आहेत? तर बघा,
11. ठीक आहे. भारत आणि मलेशिया दरम्यान एकूण 11 करार झालेले आहेत. त्यानंतर एस टी महामंडळामध्ये दाखल होणाऱ्या नव्या बसेसला कोणाचं नाव देणार आहे? एस टी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच नवीन बसेस येणार आहेत आणि त्यांना राजमाता जिजाऊ यांचं नाव देण्यात आलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपण 24 महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. दिसायला 24 असले तरी 50 ते 60 प्रश्न आपण तुमचे यामधून कव्हर केलेले आहेत, जे सर्व पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. आता या सर्व प्रश्नांची आपण रिव्हिजन घेऊया. ही रिव्हिजन म्हणजे तुमची या व्हिडिओवरील परीक्षा असणार आहे, जी पूर्ण करून तुम्हाला किती गुण मिळाले ते कमेंट करून सांगायचं आहे. जास्त वेळ न घेता लगेचच रिव्हिजन सुरू करूया. प्रश्न पहिला आहे बघा, भीमाशंकर हे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, पुणे. त्यानंतरचा प्रश्न आहे, बहिणाबाई कशासाठी प्रसिद्ध आहेत? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, कवयित्री. पुढील प्रश्न, विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक कोण? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अब्दुल कलाम. पुढील प्रश्न आहे, घटपर्णी वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नेपेन्थेस. पुढील प्रश्न, अलेक्झांडर फ्लेमिंगने खालीलपैकी कोणते प्रतिजैविक प्रथम तयार केले होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पेनिसिलिन. त्यानंतर प्रश्न आहे, डॅश डॅश यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनाला परत केली. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रवींद्रनाथ टागोर. त्यानंतर प्रश्न आहे, 2,4-Dचा वापर कशासाठी केला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तणनाशक. पुढील प्रश्न, सर्वप्रथम पेशींचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रॉबर्ट हुक. पुढील प्रश्न, मसुदा समितीची स्थापना केव्हा झाली होती? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1947. त्यानंतर प्रश्न आहे, केळी संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, यावल, जळगाव. त्यानंतर प्रश्न आहे, जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या काळात झाली? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, राष्ट्रकूट साम्राज्य. त्यानंतर प्रश्न आहे, प्रवासी भारतीय दिवस कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जानेवारी. पुढील प्रश्न आहे, राज्यातील पहिले फुलपाखरांचे गाव म्हणून कोणत्या ठिकाणास घोषित करण्यात आले? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पारपोली, सिंधुदुर्ग. त्यानंतर प्रश्न आहे, इतिहासातील 3 प्रसिद्ध लढ्यांमुळे गाजलेलं पानिपत हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हरियाणा. त्यानंतर प्रश्न आहे, पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्रोत कोणता? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, यकृत. त्यानंतर प्रश्न आहे, फ्लेमिंगो उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, आंध्र प्रदेश. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या वर्षापर्यंत भारत कुपोषण मुक्त करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवलेले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ऑप्शन क्रमांक बी, 2030 पर्यंत. त्यानंतर प्रश्न आहे, भारत कोणत्या देशाकडून 100 राफेल विमानांची खरेदी करणार आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, फ्रान्स. त्यानंतर प्रश्न आहे, रामबन येथे सावलकोट जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, चिनाब नदी. त्यानंतर प्रश्न आहे, उत्तराखंडमधील लॉर्ड कर्झन रोड कोणत्या नावाने ओळखला जाणार आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नंदा सुनंदा सर्किट. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या राज्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक बजेट सादर केले? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, केरळ. त्यानंतर प्रश्न आहे, देशातील 31 स्मार्ट सिटीपैकी महाराष्ट्रातील कोणत्या 2 शहराचा समावेश आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पुणे, सोलापूर. त्यानंतर प्रश्न आहे, नुकतंच भारत आणि मलेशिया दरम्यान एकूण किती करार झाले? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 11. त्यानंतर प्रश्न आहे, एस टी महामंडळामध्ये दाखल होणाऱ्या नव्या बसेसला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, राजमाता
जिजाऊ. तर अशा प्रकारे आपण 24 प्रश्नांचं विश्लेषण आणि 24 प्रश्नांची रिव्हिजन देखील या ठिकाणी कव्हर केलेले. 24 पैकी किती गुण मिळाले रिव्हिजन कम परीक्षेमध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तुमचा जिल्हा देखील कमेंट करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर फक्त एक शेअर करा आणि लाईक करा. व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले दररोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आपल्या या सिरीजमधून तुम्हाला बरेच प्रश्न येणाऱ्या भरतीत पाहायला मिळतील. फक्त स्टार्टिंगपासून आपले सर्व व्हिडिओ पाहायचे आहेत आणि बार म्हणजे वारंवार पाहायचे जेणेकरून प्रश्न तुम्हाला पाठ होतील. ठीक आहे, भेटूया पुढील भागामध्ये. तुर्तास थांबतो. धन्यवाद.